आता गव्हर्नमेंटनी एक पॉलिसी काढलेली आहे की अप्रेंटिस ट्रेनिंग. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंबरनाथमध्ये लोक ट्रेनिंगसाठी येतात आहे. अनेक लातूर, उस्मानाबाद, नागपूर अनेक गावागावातनं कंपन्या आहेत त्यांना अपॉइंटमेंट करतात. ती मुलं अंबरनाथमध्ये आले असतात. त्यांना सोसायटीमध्ये घर घ्यायला गेले तर मालक तयार असतो, परंतु सोसायट्यामधले काही लोक असे काहीतरी नियम करतात आणि त्यांना फ्लॅट द्यायला विरोध करतात. तर आमचं या माध्यमातून सोसायट्यांच्या ज्या सोसायट्या आहेत त्यांना आव्हान आहे. आज आज जी मुलं आपल्याकडे शिकायला आल्यात, आपली पण मुलं कुठेतरी शिकायला जातात आणि जस्ट त्यांचं शिक्षण झालेले यंग मुलं असतात. जर आज आपण त्यांना विरोध केला तर ती मुलं राहणार कुठं? आणि तुम्हाला जर त्यांच्यापासून जर वाटत असेल का बॅचलर लोक काय उलटे सुलटे काम, त्यांच्यावरती तुम्ही जे कायद्याने नियमित पोलीस व्हेरिफिकेशन असेल, त्याचं अग्रीमेंट असेल ते करून घ्या. त्याच्याशिवाय त्यांनी जर काय चुकीची घटना तुम्हाला वाटतं ते करू शकतात, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवा. तुम्हाला काय आढळल्यास कंपनी कळवा, पण त्यांना घर न देणं हा त्याच्यावरती उपाय नाहीये. आज ही मुलं आपल्या मुलांसारखीच आहे, यांना तुम्ही संधी द्या. तर आम्ही आमच्या राष्ट्रवादीतर्फे सोसायट्यांना आवाहन करतो का कुठे असे कंपनीच्या माध्यमातून मुलं येतील तर त्यांना सुद्धा एक राहण्याची संधी द्या. या संपूर्ण एसोसिएशनच्या वतीने मी हा जो एक गहन विषयावरती चर्चा करण्यासाठी प्रमोद बोराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेलचे अध्यक्ष आहेत आणि मिश्राजी आलेले जे ऍडव्होकेट विनय मिश्राजी, तेही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत आहेत. तर यांनी या विषयाला हा जो विषय समोर आणलेला आहे हा फार महत्वाचा आहे. आमच्या MIDC मध्ये सुमारे 1400 कंपन्या आहेत आणि एक 60 ते 70 हजार कामगार इथे काम करतात. प्रत्येक कंपनीमध्ये दरवेळेस अप्रेंटिसेस घेतले जातात. पण हे अप्रेंटिसेस काही फक्त अंबरनाथ ITI चे वगैरे असतात असं नाहीये. हे अप्रेंटिसेस ऑल ओव्हर भारतातनं येत असतात. इंजिनियर्स येतात, इतर कमर्शियल प्रोफेशनल्स येतात. या लोकांना 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी पर्यंत ट्रेनिंग दिलं जातं आणि म्हणून हे जेव्हा अप्रेंटिसेस म्हणून घेतले जातात तर काही बाहेरच्या राज्यातले आहेत, काही बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत. तर त्यांना इथे राहण्याची जी सोय आहे ना ती फार महत्वाची आहे. तर सध्या त्यांना राहतं घर मिळवणं हे कठीण झालेलं आहे. तर या संदर्भात आम्ही सर्व सोसायट्यांना अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, मुख्यत्वे अंबरनाथ या सोसायट्यांच्या सर्वांना आम्ही एक आवाहन करतोय की ही जी मुलं येत आहेत, या मुली येत आहेत, ही नवीन पिढी आहे. या नवीन पिढीला तुम्ही प्रथम राहण्यासाठी घर द्या. ते भाड्याने घर घेतात, त्याची जबाबदारी कंपनी घेईन हे तर निश्चित आहे. आणि पुन्हा त्यांना जेव्हा तुम्ही जागा देता तेव्हा व्यवस्थित पोलीस व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन या सर्व गोष्टी तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल आणि आमच्याकडे जे येणारे जे ट्रेनिंगचे प्रमाण आहे ते वाढेल, कारण सध्या ही काळाची गरज आहे. आता हे कॉमन प्रॉब्लेम झालाय सगळीकडे. जे बाहेरून येतात लोक ते मोस्टली सिंगल असतात आणि बॅचलर्स नॉट अलाउड म्हणून असं एक रेझोल्युशन मोस्टली जेवढे सोसायटीज आहेत त्यांनी हे पास करून ठेवलं, पण तो कायद्याला धरून नाही. सोसायटी हे बायलॉज प्रमाणे चालले पाहिजे आणि MCS ऍक्ट मध्ये असं कुठंच मेन्शन नाही की आपण एखाद्याला तो मॅरिड नाहीये किंवा तो एक विशेष धर्माचा आहे किंवा तो कुठल्याही प्रकारे आपण भेदभाव करू शकत नाही. म्हणून माझं अंबरनाथ, बदलापूर सगळे सोसायटीज यांना विनंती आहे, मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपण जे कायदे आहेत त्याला फॉलो करून त्यांचं व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांच्याकडनं जे पेपर्स पाहिजे ते मागून घ्या, पण बॅचलर्स अलाउड नाही हा पूर्णपणे कायद्याला धरून नाही. आपण यांना बरेच वेळ काय होतो, सोसायटी जे चालवतात त्यांना स्वतःला याबाबत माहिती नाहीये की ते कुठले रूल्स पास करू शकतात आणि कुठले नाही. तर माझा असिस्टंट रजिस्ट्रार साहेब आपल्या अंबरनाथचे यांना पण विनंती आहे की आपण एक जनरल लेटर सर्व सोसायटींना द्यावं की आपण असं बॅचलर्स अलाउड नाही किंवा कुठलाही धर्माचा माणूस अलाउड नाही, हे असे कायद्याला धरून नाही असं कुठलाही रेझोल्युशन पास करण्यात येऊ नये. तर थोडंसं क्लॅरिटी आहे, लोकांना हे माहीत नाही म्हणून ते करतात. तर आणि लोक बाहेरून येतात ते राहणार कुठं मग? आता अंबरनाथमध्ये एवढी कंपनीज आहे, तिथं लोक काम करतात, ते सगळे फॅमिली सोबत येऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी त्यांचा विचार करावा. आपली पण मुलं बाहेर जातात, आपण पण शिकायला जातात. मी स्वतः बाहेरून पडायसाठी आम्ही गेलो होतो, आम्ही पण दुसऱ्याच्या घरात राहायचं. तर सगळ्यांनी हे कॉपरेट करावं आणि लोकांना न्याय मिळेल असं काम. पण एक ब्लँकेट बॅन जे आपण लावलंय की बॅचलर्स आहे म्हणून तो क्रिमिनल आहे असं वागणं हे चुकीचं आहे. जर तो तसा करेल तर तुमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, तुम्ही फ्लॅट खाली करायला रिक्वेस्ट करू शकता त्या मालकाला. आणि कुठलाही मालक हे पण स्वतः पण तो असं करणार नाही, कुठल्याही असं माणसाला फ्लॅट देणार नाही. सगळ्यांना पीसफुल सोसायटी ॲम्बियन्स पाहिजे. तर असा जर होत असेल कुठं तर ते पोलीसकडे आपण तक्रार देऊन त्याचं सोल्युशन काढू शकतात.